पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पनवेल शहरासाठी महत्त्वाचे जलस्रोत असलेल्या आप्पासाहेब वेदक देहरंग धरणाच्या सांडव्यावरून गुरुवारी पहाटेपासून पाणी वाहू लागले. गेल्या काही महिन्यांपासून धरणातील पाणी साठ्याने तळ गाठल्याने निर्माण झालेली पाणी टंचाईची चिंता यामुळे काही प्रमाणात कमी झाली. धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरण भरू लागल्याने पनवेलकरांना दिलासा मिळाला. गाडेश्वर म्हणजेच देहरंग धरणाची पाणी साठा क्षमता 3.125 घनलक्ष मीटर आहे. पनवेल शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी या धरणाचा उपयोग केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे धरणातील पाणी साठा अपुरा पडू लागल्याने पनवेल महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MJP आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC यांच्याकडून अतिरिक्त पाणी घ्यावे लागत आहे. या धरणातून दररोज सुमारे 16 दशलक्ष लिटर MLD पाणी उपसा केला जात होता. मागील महिनाभर धरणातील पाणी साठा संपुष्टात आल्याने धरण क्षेत्र कोरडे पडले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना पनवेल महापालिकेला विशेष उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. सध्या गाडेश्वर धरणात आलेल्या पाण्यामध्ये मातीच्या गाळाचे प्रमाण अधिक असल्याने सांडव्यावरील दरवाजे बंद करण्यात आलेले नाहीत. गाळयुक्त पाणी वाहून जाऊन स्वच्छ पाणी धरणात साठावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर धरणात पाणीसाठा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मे महिन्यात धरणातील अपुरा पाणीसाठा आणि एल निनोच्या प्रभावामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पनवेल महापालिकेने आठवड्यातून 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. गेल्या आठवडाभरापासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र आता धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.